हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज आमच्याकडे प्लॅन आहे छोले भटुरेचा. काल मी एक शो पाहत होते, लाफ्टर शेफ समथिंग काहीतरी शोचं नाव आहे. लाफ्टर शेफच आय थिंक, येस. तर कलर्सवरती आहे आणि मला खूप आवडतो. मी पहिल्यापासून म्हणजे पहिल्या एपिसोडपासून जो शो पाहते. खूप कॉमेडी मस्त आणि त्यात ना एका दिवशी एपिसोडमध्ये त्याने छोले भटुरे बनवले होते आणि मी कालच पाहिला तो एपिसोड. आणि मला खूप इच्छा झाली छोले भटुरे बनवायची. म्हटलं की आपण बनवूयात. आणि खूप आता डाएट चालू आहे, तर मला आता खूप साऱ्या रेसिपीज ट्राय करायची खूप इच्छा व्हायला लागली, असं होत आहे. पण आज म्हटलं की आपण करूयात, जाऊ दे छोले भटुरे. करायची इच्छा, खाण्यापेक्षा जास्त करायची इच्छा आहे म्हणून. आणि सगळी तयारी प्रिपरेशन झालेली आहे. पण आता बाहेर जाऊन येणार आहे, नरेंद्रांच्या ऑफिसकडे आधी. तर बाहेरचे काम आहे ते आवरून येणार पटकन आणि मग छोले भटुरे बनवायला घेणार आहे. तुम्हाला हे दाखवते. म्हणजे मी याच्या आधी बनवलं आहे खूप वेळा, पण आत्ता गेल्या एक 4-5 महिन्यामध्ये मी नाही बनवलं आहे. त्यामुळे म्हणलं आता बनवूयात आज. आणि मला प्रचंड म्हणजे नॉर्थ इंडियनची जी ही रेसिपी आहे ना, मला खूप आवडते छोले भटुरे. तर चला आधी बाहेर जाऊन येतो आणि मग ते बनवायला घेते. कुठं आलं गुंडश? माझ्या पप्पांच्या ऑफिसमध्ये आला. हां काय? दादा 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 दादा. तुला माया कसं करते? माया कसं करते? तुला माया कसं करते? माया कशी करते मग दाखव. माया नमस्ते करून दाखव. नमस्ते. ये. आणि हायफाय दे. हायफाय दे. हायफाय कशी द्यायचं? हायफाय. हां, माझा हात इकडे थांब. हायफाय. हायफाय. पप्पाला दे हायफाय. पप्पाला हायफाय. पप्पाला दे हायफाय. दे पप्पाला. ये. आता मी अजून काय काय शिकते? नाक, कान. हां, हळूहळू शिकते की नाही? छोले मी रात्री भिजत घातले होते आणि बाकी बेसिक सगळी प्रिपरेशन करून झाली होती. कांदा टोमॅटो वगैरे चिरून. आणि आता फक्त कुकरला 1-2 शिटी काढून घ्यायच्या होत्या. इथे मी चहापत्ती जी आहे तर ती एका पोटलीमध्ये बांधून ठेवते. यानंतर 2 ग्लास पाणी टाकलं आणि मग खडा मसाला. माझ्याकडे अजिबात मसाला कुठलाही अवेलेबल नसतो. आता तुम्ही म्हणाल ही अशी पाकिटामधला छोटाशा मिक्सवाले मसाले का टाकते? कारण जेव्हा गरज पडेल ना त्यावेळेस इथे एक छोटंसं पाकिट भेटतं एका शॉपमध्ये सगळ्या मिक्स मसाल्यांचं, तेच घेऊन येते मी. कारण माझ्याकडे कुठलेही मसाले नसतात. मी घरात जेवणामध्ये कोणतेच मसाले यूज करत नाही. कधी गरज लागलीच तर मग गरम मसाला जो रेडी असतो तो वगैरे यूज करते. जेवणामध्ये मसाल्यांचं प्रमाण अगदी मला वाटतं की 10% पण नसावं माझ्या. खूप कमी मसाले वापरते मी जेवणामध्ये. यामध्ये आता थोडंसं मीठसुद्धा मी टाकलेलं आहे आणि याच्या 1-2-3 शिट्टे काढून घेईन मी. यानंतर भटुरेचं पीठ मळायला घेतलं. जी वाटी दिसते त्याच्या मापाने 2 वाट्या मैदा घेतला. कारण नरेंद्र आणि माझ्यासाठी दोघांसाठीच बनवायचं होतं, सो कमी पीठ घेतलं आहे. राजनंदिनीच्या काही ना काही करामती चालू आहेत, त्यामुळे कदाचित तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडा वेगळा व्हॉइस ऐकू येऊ शकतो. आणि यानंतर मी रवा ॲड करते. 1/4 कप रवा घेतला आहे. त्यानंतर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा 1/2 टीस्पून मी याच्यामध्ये ॲड करते. आज पहिल्यांदाच हे सगळ्या गोष्टी मी वापरते जेवण बनवताना, नाहीतर मी बेकिंग सोडा भजी करताना सुद्धा कधी वापरत नाही. हे सर्व मिश्रण मिक्स केलं आणि मग यामध्ये 1/4 कप दही ॲड केलं. नंतर हे मिश्रण मिक्स करून घेतलं आधी स्पूनने आणि त्यानंतर मग हाताने ज्या काही गुठळ्या होतात तर त्या व्यवस्थित सोडून घेतल्या. त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत जितकं लागेल त्या प्रमाणामध्ये मग हे पीठ मळून घेतलं. शेवटी थोडंसं ऑइल याच्यामध्ये ॲड केलं आणि मग हे पीठ मळून घेतलं पुन्हा आणि मऊसूत छान पीठ तयार होतं. शिमला मनालीला जेव्हा आम्ही गेलो होतो तर त्यावेळेस एअरपोर्टवरून आधी आम्ही बाहेर पडल्या एक ठिकाणी नाश्ता करायला गेलो होतो. तिथे मी छोले भटुरे मागवले होते. इतके मस्त आणि फ्लफी होते. बट माझी तब्येत तेव्हा ठीक नव्हती. प्रेग्नेंट होते त्यावेळेस, आधीच 2 दिवस समजलं होतं, त्यामुळे मला खायलाच गेलं नव्हतं. आणि आता मला सारखी अशी आठवण येते किती छान म्हणजे टेस्टी होतं, बट मला खायला गेलं नव्हतं. यामध्ये वरून थोडंसं ऑइल टाकलं आणि पुन्हा मग साईडला ठेवून दिलं. यानंतर बनवायला घेतले छोले.
मी ऑइल मला वाटतं गेल्या महिनाभरात वापरलं नसेल तेवढं ऑइल मी आता आजच्या एका दिवसामध्ये वापरलेलं आहे. तुम्हाला पण आवडतात का छोले भटुरे? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थांब. यानंतर फोडणीमध्ये कांदा टाकला आणि छान परतवून घेतला तांबूस रंग येईपर्यंत. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकली आणि पुन्हा थोडा वेळ ते परतवून घेतलं. यानंतर टोमॅटोची प्युरी ॲड केली आणि पुन्हा परतवून घेतलं. आणि इथे नशीब माझ्या पायावरती पाणी सांडलं नाही. होतात असे कधी कधी गोंधळ, त्याला आपण काय करू शकतो. आता कुकरमधील चहापत्तीची पोटली, खडे मसाले वगैरे काढून घेतले. त्यामध्ये हळद, लाल चटणी ॲड केली आणि छोले जे आपण शिजवून घेतले होते तर ते सुद्धा ॲड केले. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि छोले मसाला ॲड केला. मॅशरने स्लाइटली मॅश करून घेतलं आणि भटुरे बनवायला घेतले. त्यापैकी याच्यामध्ये ऑइल मी ॲड केलं होतं त्यामुळे पीठ घ्यायची गरज भासली नाही लाटताना. आणि इथे छोले भटुरे रेडी आहेत. तर आज दुपारी छोले भटुरे बनवले आणि त्याच्यानंतर खायला बसलो. नेमकं राजनंदिनी थोडीशी आज तिला माहीत नाही काय नेमकं झालेलं. एकतर ती अशी मला सगळीकडे बोट करून दाखवत होती आणि मला भीती वाटत होती ॲक्च्युअली. ती ज्या रूममध्ये जाईल ना तिकडे अशी बोट करून दाखवायची मला. आणि बाहेरच्यासुद्धा पॅसेजमध्ये तिला मला असं वाटलं कदाचित घरामध्ये राहून तिला त्रास होईल, म्हणजे एकाच ठिकाणी राहून वगैरे, म्हणून थोडंसं बाहेर फिरवायला घेऊन गेले. तर तिथे पण ती अशी बोट करून दाखवायची मला, त्यामुळे मला थोडी भीती वाटत होती का माहीत का. आणि नंतर मग जेवायला बसलो त्यावेळेसुद्धा तिचं थोडंसं चालूच होतं रडायचं वगैरे. मग त्यामुळे मी पुन्हा मग जेवताना वगैरे नंतर कसं झालं काय झालं काही शूट केलं नाही. म्हणलं आधी तिच्याकडे पाहूयात. आवरावर सगळे केली आणि मग म्हणलं 5 मिनटं जरासं आराम करूयात. रूममध्ये जाते तोपर्यंत दरवाजा वाजला. बघते तर काकू आले होते. खूप दिवसांनी ते आले कारण काकूंना मध्ये त्यांच्या पायाला थोडंसं त्या पडल्या होत्या त्यामुळे पायाला लागलं होतं. सो त्यांना ॲडमिट केलं होतं आम्ही. इथे कोल्हापूरमध्ये जाऊन बघून आलो होतो हॉस्पिटलला. त्यानंतर मग गावी होत्या. मग जाणं येणं त्यांना डॉक्टरांनी चालायला सांगितलं नव्हतं. सो त्यांना बड्डेला येता आलं नाही राजनंदिनीच्या. त्यामुळे ते आज झाले होते तिच्यासाठी गिफ्ट घेऊन. प्लस दिदींनी छान ड्रेस पाठवला आहे. दिदी पण म्हणजे नंदूबाई माझ्या, आणि त्यांनी राजनंदिनीसाठी हा छानसा असा ड्रेस फ्रॉक घेतला होता बड्डेला. चुलत नंदूबाई जे आहेत ना तर त्यांचा ट्रिप पोस्टपोन होत म्हणजे आधी प्लॅन होती, नंतर ती पोस्टपोन होत नेमकं आली राजनंदिनीच्या बड्डेच्या वेळेस. आणि ती त्यांना कॅन्सल करता येत नव्हती काही कारणास्तव, कारण मग पुन्हा त्यांच्या जागी दोघी जणी अरेंज करणं हे शक्य होत नव्हतं वगैरे वगैरे अशा काहीतरी गोष्टी त्या बोलल्या मला. म्हणून त्या मला म्हणाल्या की ट्रिपवरून आल्यावर मी येते. त्यानंतर बहुतेक त्यांनी हा ड्रेस तिला घेऊन ठेवला होता, पण त्यांना एक ॲलर्जी झाली त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. आणि त्यांनी हा काकूंकडून हा ड्रेस पाठवला होता. काकूंची पण डॉक्टरांकडे व्हिजिट होती आज, त्यामुळे ते आले होते डॉक्टरांकडे. तसंच मग इथे पण येऊन आम्हाला भेटून गेले. राजनंदिनीसाठी हा ड्रेस वगैरे त्यांनी सुद्धा काही तिच्यासाठी घेऊन आले होते. आमचं पण गावी जाणं राहिलं आहे बिकॉज काहीतरी एक देवाचं हे करायचं असतं बाळ झाल्यानंतर. पण आम्ही जेव्हा जाणार होतो त्यावेळेस काकू ट्रिपला गेले होते. आणि आत्ता नेमकं ज्या दिवशी आम्ही कॉल केला की आम्ही येतोय 1-2 दिवसामध्ये, तोपर्यंत त्यांनी सांगितलं की असं असं झालं आणि आम्हीच येतोय तिकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला. म्हणजे काकू तेव्हा पायांना त्यांना मार लागला होता, त्यामुळे असं सगळं झाल्यामुळे ते पेंडिंगवरती आहे. आता काकू व्यवस्थित आहेत, सो आम्ही ते करू शकतो देवाचं जे काही आहे ते. मला काही क्वेश्चन्स विचारले होते, तर त्यापैकी ॲपल सायडर व्हिनेगर मी कोणतं वापरते. हॅबिटचं जे आहे म्हणजे माझ्या मैत्रिणीनं वापरलेलं, तिला ते सूट झालं. म्हणून मी पण म्हणलं ट्राय करूया. तर मलाही ते सूट झालं. मी डायटिशियनना विचारलं होतं की मी कोणत्या कंपनीचं वापरू, कोणतं ब्रँडचं वापरू. तर ते बोलले कोणतंही चालेल. म्हणून मग मी ते हॅबिटचं सेम तिने घेतलं होतं म्हणून मी पण तेच घेतलं. आणि डॉक्टरांचा जो नंबर किंवा क्लिनिकचा जो ॲड्रेस आहे ना तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. मला अजूनही कमेंट येतात की नंबरसाठी डॉक्टरांच्या, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. ते जे दोन्ही व्हिडिओज आहेत ना माझे डाएटचे वगैरे त्यामध्ये आहे, चेक करा. ओके, तर चला, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.